लिपिक हा 10वी पास त्या ठिकाणी फक्त त्याचा निकष होता आणि म्हणून आताच्या घडीला आपण तो ग्रॅज्युएट आणि त्याच्यासोबतच संगणक टायपिस्ट त्या ठिकाणी तो अपेक्षित आहे। अध्यक्ष महोदय, ग्रंथपाल यापूर्वीच्या काळामध्ये फक्त 10वी पास आणि त्याचा सर्टिफिकेटचा कोर्स त्याला ग्रंथपाल नियुक्ती केलं जायचं। आताच्या घडीला बॅचलर ऑफ लायब्ररी ग्रंथालय ही पदवी त्या ठिकाणी अपेक्षित आहे। प्रयोगशाळा सहाय्यक सभापती महोदय 10वी पास असलेला त्या ठिकाणी त्याला नियुक्ती केली जायची आणि म्हणून ते सांगितलं मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी जे काही 2025चा हा स्टे देण्याच्या आधीचं जे काही आहे ती जी काही विहित पद्धती आहे ती तपासून घेतली जाईल। त्या विहित 25ला झालं, 1.5 वर्ष कुठं झालंय, आपण 26 मध्ये आहोत आणि म्हणून सभापती महोदय विहित कार्यपद्धती ती तपासून घेऊ आणि त्या संदर्भातला उचित निर्णय करू आणि आताच्या भविष्याच्या काळाच्या दृष्टिकोनातनं हे 1981चे जे नियम आहेत त्याच्यामध्ये बदल करून आपण पुढच्या काळामध्ये त्याची भरती प्रक्रिया घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी नियोजित करतो आहोत। विक्रम काळे बोला, पण जसं स्पेसिफिक प्रश्न सदस्य विचारतायत तसं मंत्री महोदयांनी जरी स्पेसिफिक उत्तर दिलं तरी माझी काही हरकत नाही। सभापती महोदय या सभागृहामध्ये आपलं उच्च सभागृह आहे आणि आपण प्रश्न जो आम्ही लावतो तो मोठ्या आशेने की प्रश्न सुटावेत। आता अधिवेशन काही गळमटळम करणं, काही वेळ घालवण्यासाठी नाही सभापती महोदय। आपण सुद्धा आता रात्रीचे 8:34 झालेत, आपण सुद्धा तब्येत चांगली नसली तरी आमच्या हितासाठी बसता खुर्चीवरती, याची जाणीव आम्हाला आहे। पण सभापती महोदय जर मंत्री महोदयाकडून अशी उत्तर येत असतील की बघू करू पुन्हा सोडू दादा, तर आपलं नाव दादा आहे कंसामध्ये आणि उत्तर तसं अपेक्षित आहे। आता भरती कोणती आहे सभापती महोदय? शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे घंटी वाजवणारा सेवक, कारकून म्हणजे लिपिक, ही भरती असताना ह्या भरतीला काय क्वालिफिकेशन तपासताय तुम्ही? आणि ही भरती आताची नाही, भरतीची परवानगी असताना झालेली भरती आहे। सतीश चव्हाण प्रश्न काय विचारतायत की भरतीला परवानगी होती तेव्हा झालेल्या भरतीला आपल्या शिक्षण अधिकारी मान्यता दिली, मान्यता दिल्यावर पुढची प्रक्रिया काय? त्याला शालार्थ ID देऊन त्याचं वेतन सुरू करणं। ते आज उपाशीपुढे काम करतायत ना मंत्री महोदय। आपण मला ते बरं 1981ला जी पात्रता होती आज बदलली, आज नवीन युग आलं, यायचं युग आलं म्हणून आम्ही सुद्धा लिपिक घेताना आम्ही BCom वालेच घेतो, ज्याला कम्प्युटर कोर्स झाला त्यालाच घेतो सभापती महोदय। हे वस्तुस्थिती दादांना पण माहित आहे, ठीक आहे। ते सुधारायला इतका वेळ का गेला एवढ्या वेळ हे सुधारण्यासाठी? झालं का आज तरी? प्रश्न लागून 1 महिन्यापूर्वी प्रश्न दिलाय, मग अजून तुमच्यात हे पात्रता सुधारल्याच नाहीत का सभापती महोदय? ठीक आहे, ते सुधारायचे तेव्हा सुधारा, पण भरती चालू असताना दिलेल्या मान्यता त्याला शालार्थ ID देऊन त्याचं वेतन कधी सुरू करणार याचं उत्तर आपल्याकडून उद्यापर्यंत हा शासन निर्णय केला जाईल असं उत्तर पाहिजे। बघू करू ठेवू तपासू याच्यासाठी प्रश्न घेतो का सभापती महोदय आम्ही? मंत्री महोदय काय अपेक्षा सभापती मध्ये, काय अपेक्षा करायची तुम्ही तर सांगा। तुम्ही अगोदर कसं कळत ते काय उत्तर देणार? मग उत्तर दिलंच ना, आता आज उत्तर दिलंय, गेल्या 3 दिवसापूर्वी हेच उत्तर दिलंय। सभापती महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य विक्रमजी काळे गुरुजींनी जो मुद्दा उपस्थित केलाय मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की त्या कालावधीमध्ये तुम्ही जे बोलतायत त्या कालावधीतली भरती जर विहित कार्यपद्धती जी काही आहे त्या कार्य ऐका ना, परवानगी दिल्याच्या नंतर भरतीची प्रक्रियेचे कार्यपद्धती आहे की नाही? तुम्ही ऐकून तर घेणार की नाही? ऐका, त्यांचं समाधान आहे, ऐका ना। त्या विहित कार्यपद्धतीप्रमाणे जी भरती झालेली असेल त्याची तपासणी करून त्यांना मान्यता देण्यात येईल। 1 महिन्याच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करणार आणि दुसरं जे काही आहे अर्हता निश्चित करणं। काळे सर, आपण जे काही सांगितलेलं आहे की
त्या काळातल्या परिस्थितीनुसार ती पदं होती, ते क्वालिफिकेशन आता दादा, होतं. एक महिन्यामध्ये आता आताच्या घडीला आताच्या पद्धतीप्रमाणे आपल्याला एक महिन्यासाठी ते समाधानी आहेत. अजून काही कमी करता आलं वेळ तर आणि बघा. आणि म्हणजे आपल्याला पुढच्या लक्षवेधीकडे जाता येईल. आणि दुसरा जो काही आहे तो 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आर्थिकच्या संदर्भातला निर्णय करू, त्याची कार्यपद्धती जी त्याप्रमाणे पुढे जाऊ. लक्षवेधी क्रमांक 4. आता त्यात आपण निर्णय घ्यायचं जाहीर केलं ना. आता पुन्हा असं फिरून प्रश्न विचारणं योग्य होणार नाही. माननीय मंत्री महोदयांनी आपल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने आपल्या प्रश्नाला थेट उत्तर दिलंय, टाइम बॉन्ड मध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळं आता परत मला वाटतं तर सगळं पटलावर आहे सतीश चव्हाण, आपण समाधानी झालं पाहिजे. मग दादा बसा, आपण उत्तर अतिशय स्पेसिफिक दिलेलं आहे. तुम्ही आहे ना? लक्षवेधी क्रमांक 4 आहे. सदस्य उपस्थित आहेत, मंत्री अनुपस्थित आहेत आणि म्हणून ही लक्षवेधी मी आता पुढे ढकलत नाही, परंतु आवश्यकता असल्यास माझ्याकडे मंत्री दालनात बैठक लावतो आपण मागणी केल्यास. लक्षवेधी क्रमांक 5 अंबादास दानवे. लक्षवेधी क्रमांक 5. सभापती महोदय, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत जी नवी निविदा प्रक्रिया आहे याचं उत्तरही मी वाचलेलं आहे. हे उत्तर काही समाधानकारक नाही आहे, कारण याच्यात जे उत्तर दिलेलं आहे त्याच्या